ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात गावाकडच्या 50 बातम्या. मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 2024 मध्ये 440 जणांनी आत्महत्या केल्या. यातील गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्यांची संख्या 364 इतकी आहे. आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून टेलिमानस सुविधा सुरू करण्यात आली आहे. सांगलीच्या पुणे बेंगळुरू महामार्गावरील येडेनिपाणी फाटा इथे भरधाव जाणाऱ्या कारनं रिक्षाला धडक दिली. यानंतर रिक्षा 20 फूट खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात मायलेकींचा मृत्यू झाला. प्रेम प्रकरणातनं लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक विकृतीतून अल्पवयीन मुली महिला यांच्यावरती अत्याचार केल्याची प्रकरणं सातत्यानं मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हद्दीसोबतच पालघर जिल्ह्यात सुद्धा समोर येत आहेत. यातून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले जातात. अशा घटनांमुळे अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याची चर्चा आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये सफारीच्या बुकिंगच्या नावाखाली गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन कंपनीचे संचालक ठाकूर बंधू यांनी ऑनलाईन बुकिंगच्या नावाखाली ताडोबाला कोट्यवधींचा गंडा घातला. या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सरकारनगरमधील बंगल्यावरती धाड टाकली. टोरेस घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 9 कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय. शनिवारी पोलिसांनी दादर कार्यालयाची सुद्धा झाडाझडती घेतली. या कार्यालयाला दरमहा 25 लाख रुपये भाडं मोजलं जात असल्याचं तपासात समोर आलंय. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची शनिवारी सुद्धा तक्रारीसाठी मोठी गर्दी झाली होती. नाशिकच्या अमृतधाम पंचवटी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केली. पथकानं छापा टाकून 4 लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं, तर 1,97,000 रुपयांचा इतर मुद्देमाल जप्त केला. पुणे पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांना पुन्हा हिसका दाखवलाय. धारदार शस्त्र हातात घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांनी धिंड काढली. ज्या परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला त्याच परिसरात या गुंडांची धिंड काढण्यात आली. राम मंदिर उभारणीला वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ सांगलीमध्ये आनंद साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मारुती चौकातील मंदिरात प्रसाद वाटप करण्यात आलं. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कराड तालुक्यातील पाल इथल्या खंडोबा यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. खंडोबा आणि देवी म्हाळसा यांचा विवाह सोहळा पहाटे संपन्न झाला. मोठ्या संख्येनं भाविक तारळी नदीपात्रातल्या वाळवंटात उपस्थित होते. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेत मंत्री दत्ता भरणे बाराबंदी घालून सहभागी होणार आहेत. यात्रा कालावधीत मानकऱ्यांसाठी बाराबंदी हा पांढरा शुभ्र पोशाख असतो. अक्षता सोहळ्यासाठी महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणासह देशभरातले भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात. मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध म्हसोबा खामलिंगेश्वर यात्रा पौष महिन्यात भरतीये. पौष पौर्णिमेला भरतीये. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी सुमारे 600 पोलीस तैनात करण्यात आले. पुण्यात एक सविस्तर बातमी ती म्हणजे वसईमध्ये ज्वेलर्सवरती दरोडा टाकून 50 तोळं सोन्याची लूट करण्यात आली. वसईच्या अग्रवाल कौल सिटीतला हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या 6 टीम स्थापन करण्यात आल्या आहेत. वसईच्या अग्रवाल कौल सिटी इथे असलेल्या मयंक ज्वेलर्समध्ये शुक्रवारी रात्री 9:15च्या सुमारास अज्ञात 2 चोरट्यांनी प्रवेश केला. पिस्तुलाचा धाक दाखवून तेच त्यांच्या डोक्यात मारून त्यांच्या हातातील सोन्याचे दागिने असलेले ट्रे घेऊन पसार झाले. अंदाजे 50 तोळे सोन्याची लूट या चोरट्यांनी केली आहे. जवळपास 40 लाखाच्या आसपास मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झालेत. या घटनेचा सगळा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. 50 तोला अभी वो बोल रहे हैं, उनका लड़का भी 50 तोला बोल रहा है, 40 लाख तक हो सकता है. तो वी आर वर्किंग ऑन दैट. उनको मार कितनी लगी और उनकी परिस्थिति क्या है? परिस्थिति आउट ऑफ डेंजर है. उनको हॉस्पिटलाइज ही इज हॉस्पिटल में एडमिट है. ट्रीटमेंट चल रहा है. या चोरट्यांना शोधण्यासाठी क्राईम ब्रँचची पथकं स्थापन करण्यात आलेली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. शाकंभरी नवरात्रोत्सवाचा उत्साह तुळजापुरात बघायला मिळतोय. या निमित्तानं आज सकाळी जलकुंभ यात्रा पार पडली आणि शेकडो महिला यात्रेत सहभागी झाल्या. तर तुळजाभवानीची आज भवानी तलवार पूजा मांडण्यात आली. आज शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या 5व्या दिवशी तुळजाभवानी मातेची भवानी तलवार पूजा मांडण्यात आली. स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना देवीने भवानी तलवार दिली अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भेट दिल्याच्या रूपामध्ये देवीची या उत्सवातली विशेष पूजा बांधली जाते. यावेळी हजारो भाविकांनी तुळजाभवानी चरणी लीन होत देवीचं दर्शन घेतलंय. तर धाराशिव तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या जलदिंडी उत्सव पार पडला. 5,000 महिला इंद्रायणी कुंडातील जलकुंभ घेऊन यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीत सनई चौघडे, वारूवाले, हलगीवाले, आराधी मंडळी पारंपरिक वाद्यांसह जलयात्रेमध्ये सहभागी झाले. तर या होत्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात आणि काही सविस्तर स्वरूपात बघितल्या.
यानंतरच्या बुलेटिनमध्ये सगळ्या अशाच अपडेट्ससाठी जाऊयात माझ्या सहकारी सुवर्ण यांच्याकडे. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. शिर्डीमध्ये आज भाजपचं महाअधिवेशन पार पडणार आहे. यावेळी अधिवेशनासाठी अमित शहांसोबतच जे.पी. नड्डा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणनीती ठरवत शहा आणि नड्डा कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहेत. अधिवेशनाआधी फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसोबतच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी सरकार आलंय म्हणून शिथिल राहू नका, आणखी वेगानं कामाला लागा असे निर्देश देण्यात आलेत. तर युद्ध जिंकलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्त्वाचा आहे अशा सूचना फडणवीसांनी दिल्या. आज मुंबईकरांचे मेगा हाल होणार आहेत, कारण मुंबईत लोकलच्या 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक असणार आहे. रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामासाठी ब्लॉक असणार आहे. माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या गृहनिर्माण योजनेअंतर्गत 67,000 घरांची लॉटरी काढण्यात आली. आता दर 4 महिन्यांनी सिडकोची लॉटरी निघणार असल्याचं सांगितलं जात आहे. सिडकोच्या घरांचे दर पाहता या लॉटरीमध्ये घर घ्यायचं नसेल तर येणाऱ्या लॉटरीसाठी अर्जदार वाट बघू शकतात. किरकोळ बाजारात तिळाच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 रुपयांनी वाढल्या आहेत. खोबरं, शेंगदाणे, गुळाच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. त्यामुळे यंदाचे तिळगुळाचे लाडू, चिकी, पोळी बनवण्याचा खर्च वाढणार आहे. मुंबई पश्चिम उपनगरामध्ये धावणाऱ्या मेट्रो 2 आणि मेट्रो 7 मार्गावरील नियमित संचलनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे आता 50 ते 60 किलोमीटर प्रति तास धावणाऱ्या मुंबईच्या या दोन्ही मेट्रो ताशी 80 किलोमीटर वेगानं धावणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची पीएफ ॲडव्हान्स रक्कम थकली आहे. पीएफ रकमेतनं ॲडव्हान्स मागणी करणारे 2,500 कर्मचारी ऑक्टोबरपासून पीएफ ॲडव्हान्स रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. मालमत्ता कर, पाणीपट्टी यापोटी मुंबई महापालिकेचे 16,000 कोटी रुपये थकवले असतानाच दुसरीकडे वाढीव चटई निर्देशांकामधून मिळणाऱ्या महसुलातील 25% 75% वाटा द्यावा अशी मागणी पालिकेनं केली. मात्र पालिकेची ही मागणी अद्याप राज्याच्या नगरविकास विभागानं मान्य केलेली नाही. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रेरा फसवणूक प्रकरणातील 65 बेकायदा इमारतींपैकी 12 इमारतींमधील रहिवाशांनी त्यांची इमारत नियमित करण्यात यावी यासाठी महापालिका प्रशासनाकडे अर्ज केलेत. त्यापैकी केवळ 3च इमारतींचे प्रस्ताव नियमानुसार आहेत. मुंबईमध्ये वाढलेल्या प्रदूषणाला बांधकामाची धूळ कारणीभूत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता पालिका प्रत्येक वॉर्डात 4 मोबाईल डस्ट सक्शन मशीन घेणार आहे. प्रत्येक मशीनसाठी पालिका 40 लाखांचा खर्च करणार आहे. धुळीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतलाय. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बेकायदा बांधकामावरनं मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत. मुंबईपासून नॅशनल पार्क तोडू देणार नाही, संवेदनशील असलेल्या राष्ट्रीय उद्यानात बांधकामं उभाराल तर खबरदार अशा शब्दात कोर्टानं सरकारला ठणकावलं. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती सुरू असलेलं मिसिंग लिंकचं काम पूर्ण होण्यास आणखी 6 महिने लागणार आहेत. बोगद्याचं कामही अद्याप पूर्ण झालेलं नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पूल जूनपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. त्यामुळे प्रवाशांना आणखी 6 महिने वाट बघावी लागणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये एकच वाहतूक पोलीस विभाग असल्यामुळे त्यांच्यावरचा ताण वाढतोय. त्यामुळे पर्याय म्हणून पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागाचं विभाजन करण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलाय. इंडिगो कंपनीच्या ताफ्यात नुकत्याच सरलेल्या 2024 या वर्षात 58 नवीन विमानं दाखल झाली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व विमानं एअरबस कंपनीची आहेत. येत्या दशकभराच्या कालावधीमध्ये 1000 नव्या विमानांची खरेदी करण्याची घोषणा कंपनीनं गेल्या वर्षी केली होती आणि त्या घोषणेनुसार आता टप्प्याटप्प्यानं कंपनीच्या ताफ्यात नवीन विमानं दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. परवडणाऱ्या दरात विमानसेवा देणाऱ्या स्पाइसजेट कंपनीच्या ताफ्यात येत्या एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत आणखी 10 विमानं दाखल होणार आहेत. तांत्रिक दोष आणि अन्य कारणांमुळे कंपनीच्या ताफ्यातील काही विमानं गेल्या काही महिन्यांपासून जागेवरतीच थांबली आहेत. आता एप्रिलपासून ही विमानं पुन्हा उड्डाणासाठी सज्ज होणार आहेत. वीज कंपन्यांकडून ग्राहकांना छापील वीज बिलाऐवजी त्यांची ऑनलाईन प्रत ईमेलद्वारे पाठवण्यासाठी गो ग्रीन सेवा राबवण्यात येते. यापूर्वी या योजनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना मासिक वीज बिलामध्ये 10 रुपये सूट देण्यात येत होती. मात्र यापुढे पहिल्याच बिलात पुढील 12 महिन्यांसाठी तत्काळ 120 रुपये एक रकमी सवलत मिळणार आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी राबवण्यात येत असलेल्या अभय योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. महावितरणने 31 मार्चपर्यंत थकीत बिलं भरण्यासाठी मुदत वाढवून दिली. त्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन राज्य महावितरण मंडळानं केलंय. वीज बिल भरणा केल्यास ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. पुण्यामध्ये महिलांना गुलाबी ई रिक्षा खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून अनुदान दिलं जाणार आहे. पुणे शहरामध्ये 2800 महिलांना रिक्षा देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. या योजनेची अंमलबजावणी पुणे महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. महिलांनी यासाठी नाव नोंदणी करावी असं आवाहन महापालिकेनं केलंय.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 2019 पूर्वीच्या सर्वच वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले. त्यामुळे पनवेल तालुक्यातील 2019 पूर्वीच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. मार्च नंतर परिवहन विभागाकडून वाहनधारकांवरती कारवाई केली जाणार आहे. मकर संक्रांतीचा सण अवघ्या 2 दिवसांवरती आलाय. त्यामुळे तिळगुळाचे लाडू आणि पतंग खरेदीची लगबग सध्या बघायला मिळते. एसटी कर्मचाऱ्यांकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25 बेड्सचं रुग्णालय आणि मुंबईमध्ये बोरिवली इथे 100 बेड्सचं रुग्णालय सुरू करण्याचा मानस राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय. त्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांवरती महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखांपर्यंत उपचार मोफत केले जातील असं त्यांनी सांगितलं. सोलापूरमध्ये भाकरी बनवण्याची स्पर्धा पार पडली. 2 तासात अधिकाधिक भाकऱ्या बनवण्याची ही स्पर्धा होती. महिलांनी बनवलेल्या कडक भाकरी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना देण्यात येणार आहेत. सोलापूर शहरात अनोख्या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. सोलापूरमध्ये भाकरी बनवण्याची स्पर्धा पार पडली. ड्रीम फाउंडेशन कडून भाकरी बनवण्याची स्पर्धा भरवण्यात आली. या स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. या महिलांनी बनवलेल्या कडक भाकरी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना देण्यात येणार आहेत. सहभाग घेऊन खूप छान वाटलंय आणि सरांनी आणि मॅडमनी खूप सुंदर उपक्रम केलाय. आम्ही इतकं एन्जॉय करतोय ना, हे असा उपक्रम कधीच पाहिलेला नाही आम्ही. खूप छान, पहिल्यांदाच आलोय सर आम्ही. राज्यातील 300 महिला या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या होत्या. या स्पर्धेच्या भाविकांची प्रसादरूपी सेवा केल्याची आनंदाची भावना या महिलांमध्ये होती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला. आकाच्या आकाला अटक करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली. धाराशिवच्या जनआक्रोश मोर्चात सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन रोष व्यक्त केला. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वरच्या आकानं 19 ऑक्टोबरला स्वतः सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली होती. तो यामध्ये आरोपी का नाही असा प्रश्न धस यांनी उपस्थित केला. 1.5 कोटी रुपयांसाठी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप सुद्धा धस यांनी पुन्हा एकदा केलाय. ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची ॲट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका. यापुढे कोणताही अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिला. त्याचं पाप झाकायसाठी तो ओबीसीचा पांघरून घेतोय. याच्यात ओबीसीचा काय समान? संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ही सगळ्यांची मागणी आहे. ही मागणी कधी पूर्ण होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सांगली महापालिकेत मार्च महिन्यात पदभरती होणारे अधिकाऱ्यांची पदोन्नतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागांवरती भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. पिंपरी शहरामध्ये दररोज सुमारे 1200 टनांपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो आणि या कचऱ्यावरती शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून मोशी कचरा डेपोत वाहून देण्यासाठी 16 ठिकाणी कचरा स्थानांतरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. आवश्यक भूसंपादन नसल्यामुळे 13 स्थानांतरण केंद्र कागदावरतीच राहिली आहेत. पुणे अग्निशमन दलाकडून नायलॉन मांजात अडकलेल्या घारीला जीवदान देण्यात आलं. पुणे अग्निशमन दल आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टनं हे रेस्क्यू ऑपरेशन केलं. पालघरमध्ये जमिनीचा भूजल स्रोत दिवसेंदिवस घटतोय. भूजल स्रोतातील घट भरून काढण्यासाठी राज्य सरकारनं जलतारा योजना आणली. जलतारा योजनेचा अर्ज भरा आणि 4,800 रुपये मिळवा अशी योजना राबवली जाते. जळगाव जिल्ह्यातील यावल इथे बस स्थानकात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानांतर्गत यावल बस स्थानकामध्ये मागील 5 वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा तहसीलदारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महागाईची झळ पोळी भाजीला बसली आहे. बदलापुरात पोळी 1 रुपयानं, भाकरी 2 रुपयांनी आणि भाजी 5 रुपयांनी महागली आहे. किराणा सामान आणि गॅस महागल्यामुळे पोळी भाजी केंद्र चालकांनी दरवाढीचा निर्णय घेतलाय. घर अथवा इमारतीतील प्लंबिंगच्या कामासाठीच्या दरामध्ये वाढ झाली. त्यामुळे प्लंबिंगच्या कामासाठी मोजण्यात येणारी रक्कम ही सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेली अशी तक्रार सर्वसामान्यांकडून केली जाते. नागपूर आणि मुंबईमध्ये एचएमपीव्ही सदृश्य रुग्ण आढळले. तशातच या तपासणीसाठी आकारला जाणारा दर अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. केवळ खासगी रुग्णालयामध्ये होणाऱ्या या चाचणीला 15,000 ते 16,000 रुपये लागत आहेत. त्यामुळे प्रशासनानं सरकारी दवाखान्यांमध्ये तपासणी करावी अशी मागणी केली जाते. राज्याच्या बाजारपेठांमध्ये शनिवारी कांद्याची विक्रमी आवक झाली. सोलापुरात 45,000 क्विंटल तर नाशिक जिल्ह्यात 83,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. सोलापुरात लाल कांद्याला 1200 ते 2300 रुपयांचा दर मिळतोय.
राज्य सरकारनं नाफेड आणि एनसीसीएफच्या मदतीनं राज्यामध्ये 562 सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केली. या दोन्ही संस्थांना 14,13,000 मेट्रिक टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आलं. या संस्थांनी 3 महिन्यात केवळ 30% उद्दिष्ट पूर्ण केलंय, तर आज या खरेदीची मुदत संपतीये. राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 43,601 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला 3,995 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. अशाच आणखी काही बातम्या आपण या बुलेटिनमध्ये बघूयात, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.